नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता रात्रीच्या 8 वाजायला 10 मिनिट बाकी. आता व्हिडिओ चालू केला आहे. आज सकाळचं मी काहीच घेतलं नाही. काल पेस्ट कंट्रोल वगैरे झालं आणि सगळा तिकडचा पसारा ना इकडे होता ह्या बाजूला. एवढा या घरात पसारा पडलेला तर रात्रभर असं ठेवलं इकडं. आणि आज सकाळी काय केलं, पटापट जेवण बनवलं आणि ट्रॉल्या वगैरे भाभीची मदत झाली मला. मी वरचे कपाट चिमणी वगैरे सगळं भाभीची बाकीची कामं मी तेच करून घेतलं आणि ट्रॉल्या धुवायला भाभीने मदत केली मला. तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं, सगळं केलं. त्यामुळे आज सकाळचा कुठलाच काहीच व्हिडिओ नाही घेतला. मी तिची पातळ भाजी बनवली होती, रस्सेदार. यशला छोलीची भाजी केलेली होती. तर त्यामुळे म्हटले काही व्हिडिओ वगैरे घ्यायलाच नको, जे आहे ते पहिले पटापट कामावरून घेऊया. आणि आता तयार झालेत. ते आवरावरोपर्यंतच 1 वाजला. सगळं चिमणी वगैरे साफ करायला भरपूर वेळ जातो आणि ते अर्बनचं आहे ना स्प्रे, ते मारल्यामुळे इतकं सोपं झालं ना, मला खूप सोपं झालं खरं सांगते. इतकं पटापट क्लीन होतं ना, त्याने मारून ठेवलं अगोदर आणि दुसऱ्या बाजूचं कपाट साफ करोपर्यंत इकडचं चिमणीचं वगैरे चांगलं हे झालं, भिजलं असं म्हणतो ना आपण. स्प्रे करून ठेवले त्यामुळं आणि नंतर फक्त कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं. एकदम भारी चकाचक चिमणी निघाली. तर त्याला काही जास्त वेळ गेला नाही. तर ते चिकट एवढं असतं ना, एवढं धुवावं लागतं, इतका वेळ जातो. भाभीने भरपूर मदत केल्यामुळे भाभी सगळं केलं पण असं कपाटं वगैरे सगळं. पण तिचा एक हात दुखतोय, असं इथून खांद्यातून एक हात दुखतोय. मी ती खाली गेली ना, खाली कामाला गेली तोपर्यंत मी पटापट थोडंसं आवरून घेतलं का तिला थोडीशी माझी पण हेल्प होईल, एकटीने नको करायला म्हणून. ती बोलत ती कशाला केलं, तुझं दुखतंय अगोदर. म्हटले नाही काय नाही. तर आता निघायचं कुठं, स्मार्ट बाजारात सामान आणलं ना, तर ती 8 किलो साखर राहिलेली आणायची. त्यानंतर जायलाच नाही झालं. म्हणजे ते आपल्याला जी भेटते ना सामानावर फ्री, ती आणायची राहिलेली. जायला झालं नाही. कोण कुठं होतं. ते शिर्डीला, आम्ही इकडं तिकडे आणि नंतर पाऊस वगैरे. आता यायला म्हणजे चला, आता मला ना आज घरात कंटाळा आला आहे, चला जरा बाहेर जाऊन येऊ. थोडंसं ते घेते, बघू अजून काही घेणं होतं का दुसरं. जमलं तर एरेचं लिक्विड वगैरे थोडंसं एक्स्ट्रा पुन्हा आणून ठेवेल. आता चालले तिथेच तर, कारण ते खूप लागतं. आत्ताच बघा अजून 8च दिवस झाले सामान आणून, तर 8-10 दिवस झाले. तर 6 लिटरमधून अर्धा तर झालं आहे, पण संपलं पण. तर कपडे वगैरे खूप असतात ना आपले, त्यामुळं सकाळच्या म्हणजे 2-2 मशीन लागतात. त्यामुळे इतके लाईट बिल वगैरे येतात मला. तर तेवढं 27,000 रुपये लाईट बिल भरलं ताई ना आम्ही. काय त्याला काही ऑप्शन नाही, भरावंच लागतं. ठीक आहे चला असू द्या. आता निघते. साहेब काय आले नाही कधीचे. मला बोलते 7 वाजे मी येतोय. अजून काही पत्ता नाही आहे. काय करणार, येईल तेव्हा निघायचं. काय जास्त काही खरेदी तर करायची नाही, त्याच्यामुळं जेव्हा येतील तेव्हा निघूया. येता किती वाजवले, 7:15 वाजवले ना. वेळ 1.5 तास. ग बसा, हल्ली बंद पडलीच नाटकी. मला कधीच सांगितलं आहे, तू आवरून ठेव 7 वाजेचं. पाऊस नाही आता सध्या तरी, पाऊस नाही आहे. चला पटकन जाऊन येते आता. चला आले आता इथे स्मार्ट बाजार जाऊन. थोडंसं पटकन 2-4 वस्तू जे घ्यायचे त्या आणि राहिलेली साखर. हो आता काय घेणं होतं पुन्हा थोडंसं. छोटीशी ट्रॉली लागणार आहे आता. ही गाडी छोटी घेतली. साहेब गाडी लावते अजून. हे पाहिजेत ना, हे वाले घेऊया का. हे लागतात ना ते लावायला. इकडनं 6 किलो आहेत. पाठवून बघू. मला आहे ना परवा कंडिशनर नव्हतं भेटलं इथे. आता बघते बघा, आता पण नाहीच आहे कंडिशनर, नाहीच आहे. सगळे शॅम्पूज दिसत आहेत. कंडिशनर खूप शॉर्ट असतं इकडे, काय माहिती काय होतं. नेहमीच मेडिकलमधून घ्यावं लागेल. हे बघा अगदी आतपर्यंत बघितलं तरी कंडिशनर नाहीच आहे. फिनेल घ्यायचं आहे साहेब. इथून फिनेलची बॉटल घ्या. हे बघा इथं हे घ्या, सनीचं घ्या. साखर आणायची म्हणून आलेली आणि त्याच्यात पुन्हा
भरपूर सामान झाले. छोटी ट्रॉली घेतली तरी पण भरली. आणि गोणी मी एकदम छोटीशी आणली म्हणजे साखर आणि काय ते थोडंसं घेईल ते. आता साहेब ओरडणार आहे जर पिशवीमध्ये सामान नाही गेले ना, ओरडणार आहे मला. 2 नंबर आहे पुढे अजून बिलिंगला. गोणी आहे ना आता, एक होईल ना त्याच्यामध्ये इकडं. हां मोठी आणली काय माहिती. सामान झालंय पुन्हा एक छोटी. हां आलो तर किती गर्दी होती बघा. आज अजिबात गर्दी नाही. इकडे सगळं भेटतं, चप्पल वगैरे जे काय तुम्ही बोललं सगळं टोटली भेटतं जे घ्याल ते. बिल किशा इथं ठेवलं ना याच्यामध्ये. तर आता आलेत घरी बघा. 11:45 वाजायला आले. 11:45ला 5 कमी आहेत. आता आलेत घरी. पण यशने ना आज आपलं गणपती बाप्पा बुक केलेत, जे आपल्याकडे बाप्पा येणार आहेत ते. तर गणपती बाप्पाची पावती बनवून आणलीत. थोडं ॲडव्हान्स देऊन आणि बाकीचं नंतर आणायच्या वेळेला. यावेळेस पण आदल्या दिवशीच आणणार आहे बाप्पा. अगोदरच बुकिंग करावं लागतं इकडं. बऱ्याच ठिकाणी तसं नाही आहे, पण आमच्याकडं अगोदर असं बुक करावं लागतं, नंतर घेऊन ये. सांभाळून ठेवते कारण घ्यायला जाताना घेऊन जावं लागते पावती. चला आता सामान घेऊन आलेत, पण आता काय करायचं साहेबांना जेवण आहे ना, पुन्हा बाहेर जायचं आहे. मी काय करताना जेवायला वगैरे देते आणि नंतर दाखवते थोडंफार सामान आणलं आहेत काय ते. तरी पुन्हा झालं आज 6,257 रुपयाचं वरती झालंच. काय खायचं आहे धुवून घे ना, चालेल. चला आता पहिले त्यांना जेवायला वगैरे वाढते. तर बघा आता 11:20 झाले. साहेब जेवले, ते पण गेले, त्यांचं काम होतं ते गेले. यश असं लोळतो तिकडच्या घरामध्ये. मी पण जेवले वगैरे, भांडी वगैरे आवरले. दोघांचंच होतं, काय पसारा नव्हता. किचन वगैरे पुसून सगळं आवरून घेतलं. आणि आता इथे सामान काय केलं आज मी, काय वेगळं वेगळं केलं नव्हतं. म्हटले घरी जाऊन लगेच करणारच आहे, तर तसंच फटाफट घातलं याच्यामध्ये. जास्त घ्यायचाच काही विचार नव्हता, एकच गोणी घेऊन गेलेली. तर त्यानंतर मग तिथं 2 पिशव्या घेतल्या. त्या पिशव्या काही मजबूत नसतात, त्यामध्ये एकदम हलकं हलकं सामान टाकलं आहे बघा. सगळं आज आहे ना असं एकत्रच करून आणलं. पटकन लगेच तुम्हाला दाखवते पण आणि लगेच वेगळं वेगळं पण करून घेते. साईडला करते, नाही तर कशाला वास लागतो म्हणून. ही आमची परवाची साखर राहिली त्यांच्याकडे. 8 किलो साखर राहिलेली परवाच्या सामानामध्ये. तर ही 8 किलो साखर राहिली बघा. सगळी अशी ही वेगळी घेतली होती. आणि 8च्या याच्यामध्ये 2 किलो आली ती वेगळी याच्यामध्ये. एका पिशवी घातली ही. यातलं अजून एखादं पॅकेट इकडे घातले कारण एवढं येत नव्हतं यामध्ये ना. आणि या पिशव्या तिथं ना ते देतात कितीला 27 रुपयाला देतात. अजिबात मजबूत नसतात या. हे ना पटकन तुटून जातं. पण म्हटले आता काही पर्याय नाही, जे आहे ते घ्यावं लागेल. आता तुम्हाला सांगू पुन्हा काय गेले. आपल्याकडे भारतीताई येते ना, भारतीताईची मुलगीची डिलिव्हरी झाली, मुलगा झालाय तिला. तर मला तिच्यासाठी थोडेसे मेथीचे लाडू वगैरे बनवून द्यायचे. आणि मग ते साखर आणायला चाललीच, तर मग त्यातल्या थोडंसं आणि सामान पण घेऊन येते. जसं वेळ मिळेल तसं. आत्ताच 3-4 दिवस झाले ताई मुलगा झालाय. खूप छान आहे भारतीताई पण, आणि मुलगी पण खूप भारी आहे. आणि बाळा आणि ती दिदी एकदम व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर मला तिला लाडू बनवून द्यायचे का. तर भारतीताई एकटी, तिची खूप धावपळ होणार आहे सगळं काही करायला. ताईला पण भारतीताईला भयानक शुगर आहे, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर शुगर आहे. तर त्या माणसाला थोडीशी एनर्जी लो असते त्याची. तर म्हटले थोडंसं मी लाडू वगैरे करून देईल. आणि बघायला जाणार आहे उल्हासनगर, ताई येणार आहे तर आम्ही जाणार आहे बघायला. तर म्हटले त्याच्या अगोदर थोडीशी लाडू वगैरे करून घेईल, म्हणून मी पुन्हा थोडंसं सामान आणलं. अगोदरच आहे 1/2 किलो बदाम अजून आहे. 1/2 किलो लाडूला वापरले होते. तर आता मी 1 किलोचं पॅकेट आणलं. ते 1 किलो आणले म्हणजे घरात पण यांना पण लाडू होते पुन्हा, आणि भारतीताईच्या मुलीला घेऊन जायचे ते पण होईल. आता हे काढून असं इकडे ठेवते, कारण मी बोलले तुम्हाला आज मी सगळं एकात एक सामान आणले. मग वेगळं तिथं काहीच केलं नव्हतं. पनीरचं एकच पॅकेट आणलं. आता हे लगेच फ्रीजमध्ये घालेल, हे बाजूला ठेवते. आणि आता कसं साफसफाई होणार आहेत, भांडी बिंडी ते होणार आहेत. तर आणि पुन्हा एक साबणाचं घेऊन आले, फिनेल आणलेत सनीचं, हे साईडला करते. क्लिपा कमी पडायला लागल्यात, तर ह्या क्लिपा काय बाहेर लागत नाही, पण छोट्या जाळीच्या या लावायला लागेल म्हणून एक क्लिपाचं पॅकेट आणलं. हे तिथं बघा किती महाग आहे, 75 रुपयाला देतो.
आणि आता गणपती बाप्पाच्या वेळेला हे असं आपल्याला कुठं कुठं ॲडजस्ट करावं लागतं, चिपकावं लागतं हे कुठं काय डेकोरेशन करताना. तर आत्ताच म्हणले भेटलंय तिथे, तर हे 2 घेऊन आलेत मी. एक 150 रुपयाला एक आहेत. हे घेऊन आले वेळेवर ना. याच्यासाठी खाली जा, आणा, शोधा, असं असं होते काय काय. हँडवॉश आणले ते हिमालयाचं. हँडवॉश मला वाटतं थोडंसंच राहिलेलं, मागच्या वेळेस मी आणलं नव्हतं. हँडवॉश आणले हे बघा. एक ही खारी बुंदी आणलीत मी, ही लागते कधीतरी. आणि आता हे आपल्याला या मोकळ्याच्या बिया पुन्हा आणल्यात मी, टरबुजाच्या बिया आणल्या. यासाठी पुन्हा मी हे आलू भुजी आणून ठेवले. भले नाही लगेच खाल्लं, पण आता ते कसं सारखं सारखं कोण जाणार, कोण हे करणार. एक नारळ आणले, 33 रुपयाला एक नारळ होतं आज. परवा तर नारळ नव्हतेच तिथं, 33 रुपयाला एक. आणि ही शुगर आज माझं ना 6257 रुपयाचं सामान झालेलं, तर त्याच्यात ही 2 किलो शुगर फ्री भेटली. म्हणजे आता भरपूर साखर झाली. त्यातली मी इकडे टाकलेली ते एक पॅकेट आहे, 10 किलो साखर झाली झाली. आणि तेल आता एक बॉटल संपली माझी. परवा आणलेलं एक बॉटल संपली, पुन्हा अजून एक आणली, 2 आहे. म्हणजे हे 3 बॉटल झाले. काजू आणलेत. आणि मसालेवाले दादानी पण पाठवले मला सकाळी थोडं सामान, मी तुम्हाला नंतर दाखवते. त्याच्यात पण काजू आले, पण हे पण मी अर्धा किलो आणले काजू. तुम्हाला बोलले मला लाडू बनवायचे. चारोळी, आता मोदक वगैरे ते बनवायला लागतं ना पुढे गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये, तर चारोळी आणून ठेवली. थोड्या थोड्या गोष्टी ना कधी कधी विसरून जायला होतं. मला क्लिप घेतली तर साहेबांनी बघा, आता हे कधी काही 35 रुपयाचे 2 क्लिप घेतले. त्यांना असं काही पण दिसलं ना, काही पण वेळ भरतं. दीदीला पण मागं आणलेले माहिती, तुम्ही बघितले. तिला तर 70 रुपयाचे 2 घेतले ते, आता हे मी 35चे 2 घेतले. काय ते आहेत, ठीक आहे, घेतलेत म्हणून घेतले. डिंक पण आणलाय. आणि आज मला हे कम्फर्ट भेटलं, आज कम्फर्ट भेटलं, हे आणलं मी. हे 2 लिटरचं आहेत, हे 2 लिटर असते. आणि आता परवा पण आणलेले, कारण कम्फर्ट खूप लागतं आपल्याला घरामध्ये, खूप लागतं. कितीचं आहे, 450. आणि मेथी आणली, जवस म्हणजे आळशी, हे आणलेत 2 पॅकेट. मी भिजवून पण खाते आणि थोडंसं आता ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये पण घालायला होईल. ते हिशोबाने 2 पॅकेट आणली. हे बघा, मगज बी, या सफेद आणि हिरव्या बिया, भोपळ्याच्या बिया, टरबुजाच्या बिया. हां, आणि शुगर अजून इकडंच आहे बघा. म्हणजे 30 किलो झाली आणि ही 2 किलो, म्हणजे बघा त्यात इकडं आली, कारण एवढं पिशवीत येत नव्हतं ना. 10 किलो शुगर निघत नाहीये, कारण ही छोटीच गोळी घेऊन गेलेली मी बोलले मला काही जास्त घ्यायचंच नाही. आणि आता बोला इतक्या रात्रीचं का, तर मला ना रात्रीचं आम्हाला रोज इतकंच उशीर होतो झोपायला, 1, 1.5, 2 वाजता आम्हाला झोपायला. साहेब उशिरा येतात, असे जेवण वगैरे जातात, साहेब उशिरा येतात. आणि त्यानंतर दीदी येते. दीदी आली की नंतर यशला जायचं असते. पुन्हा मी ही 1.5 किलो डाळ आणली, थोडीशी एक्स्ट्रा, कारण पाहुणे रावळे येत आहे. त्याशी 2 किलो तर आणलेली, पण 1.5 किलो पुन्हा आणली. मिक्स जेव्हा मला ते सगळं उसळ बनवायची असते ना, त्याच्यामध्ये हिरवा वाटाणा पण कधीतरी आपल्या ओला नसतोय, म्हणून म्हटले मी कधी आणत नाही, कधीच नाही आणली हिरवा वाटाणा मी. पण हा अर्धा किलो मी आणलायत, नाही म्हणून कधीतरी वापरात येईल असं वाटतं मला. पुन्हा मी 6 किलो एरेलचं लिक्विड आणले फ्रंट लोड. हे बघा, हे पुन्हा 6 किलो आहेत. हे खूप लागतं खूप. आणि आता सगळे क्लिनिंग होणार आहे, आपलं घर स्वच्छ होणार आहे गणपती आणि त्यांनी, तर सारखं सारखं कुठं जायचं, काय करायचं. पुन्हा 5 किलो शेंगदाणे आणलेत. उपवास चालू होणार आहे सगळे, श्रावण महिन्याचे असू द्या किंवा आता एकादशी ते काय काय चालू आहे, रोजच्या याला लागते. त्या दिवशी 5 किलो आणलेले, त्यातले अर्धे संपलेत, पुन्हा 5 किलो आणलेत. आणि मला परवाच ते ग्रीन घ्यायचं होतं, ते ग्रीन खूप छान होतं, पण आज तसं ग्रीन नाही भेटलं. पण मी आणले ते थोडंसं दाराच्या बाहेर टाकलं, जरासं ग्रीनमध्ये येत आहे. परवा घेतलं डार्क होतं, पण त्याला काय होतं, लेबल नव्हता असा. तर मग ते बोलले त्याला हे नाही आहे ना, तर देता नाही येणार. हे कितीला घेतले, 199ला, म्हणजे 200 रुपयालाच घेतले. हे पण आज आहे ना बघा, असा गोंधळ झाले, सगळे एकात एक आणलेलं मी सामान. आणि आजपासून आहे ना थोडे थोडे डबे घासायला लागले भाभी. आज थोडेसे घासले,
आता उद्या परवा 2-4 दिवसामध्ये थोडे थोडे घासून मग मी हे सामान भरून ठेवून आता जे नाही लागत आहे ते पुन्हा हे 2 पिशव्यांमध्ये भरते. हे लिक्विड वगैरे साईडला ठेवते, जे लागत नाही ते साखर एका याच्यामध्ये भरून ठेवते. एकच पॅकेटवरती ठेवते. आता मी तर काही घेत नाही साखर, मी नाही खाते. मग हे जे येतं जातं त्यांना किंवा साहेबांना वगैरे चहा. दीदी चहा पित नाही आता, तिला चहाच्या टायमिंगला ती घरात नसते. यश तर अजिबातच, यशनी गोड डायरेक्ट बंद केली. भोले बाबा शपथ घेतली त्याने. आता पुन्हा त्याचं टार्गेट असं असतं गोड बंद करायचं तर भोले बाबा शपथ घ्यायची. तर गोड अजिबात खात नाही तो. तर चला आता मी थोडंसं भरून ठेवते. तर तुम्हाला ते सांगत होते आम्हाला रोजचाच इतका उशीर होतो. ए यश, मोबाईलचा आवाज येतोय. यश तिकडं मोबाईल करतो ना. रोज आम्हाला 1-1.5-2 रोजचा होतोय आम्हाला झोपायला. आजचं नाही, डेलीचं असं. आणि पहिल्यापासून आहे, आता आम्हाला सवय लागून गेली. अजून पण झोप नाही डोळ्यावर. आता 11:30 झाली. रोजचं असंच आहे. आता सवय लागली त्या गोष्टीची, आता त्याचा काही परिणाम नाही होत एवढा. ठीक आहे चला असू द्या. गावच्या लोकांच्या 2 झोपा झाल्या आतापर्यंत म्हणायच्या. सासूबाई ते आले ना असे पेंगड तर ते बोलते आम्हाला इतकं नाही कंट्रोल होतं. आता आम्हाला सवय लागली. चला असू दे ताई ना. कसं काय थोडासा शॉपिंगचा आज पुन्हा व्हिडिओ दिलाय बघा. हप्त्याभरामध्ये 2-2 व्हिडिओ असे सिद्धिविनायकचं झालं, डबल व्हिडिओ गेलाय. आता शॉपिंगचा डबल तुम्हाला लगेच व्हिडिओ चाललाय. पण ठीक आहे चला असू दे, जे आहे ते दाखवायचं. उद्या बघू काय काय नाही, कुठल्या रेसिपीसोबत भेटते मग तुम्हाला. चला आता ह्या व्हिडिओला इथं थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.